केरळच्या तिरुअनंतपुरमच्या सत्र न्यायालयाने या मुलीला शिक्षा का दिलेली आहे ते पहा। न्यायालयाने 17 जानेवारी रोजी ग्रीष्माला दोषी घोषित केले होते। ग्रीष्मा असं या मुलीचं नाव आहे। 20 जानेवारीपर्यंत शिक्षा राखून ठेवली होती। तिचा काका निर्मल कुमार याला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी मदत करणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तिची आई सिंधू हिची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। न्यायालयाने ही दुर्मिळ केस असल्याचे सांगून फाशीची शिक्षा सुनावली। त्यामुळे आरोपीचे वय विचारात घेता येत नाही। बचाव पक्षाने प्रथम आपल्या युक्तिवादात म्हटले की गुन्हेगार एक तरुणी आहे, तिचा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला आहे, तिला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, सुधारण्याची चिन्हे आधीच दिसत आहेत, तिला तिचे आयुष्य पुन्हा घडवण्याची संधी दिली पाहिजे। परंतु न्यायालयाने शेवटी फाशीची शिक्षा सुनावलीच। परंतु काय घडलं होतं नेमकं ते पहा। तिरुअनंतपुरमच्या उपनगरी भागातील परसाला येथील रहिवासी शेरोन राज याचा 25 ऑक्टोबर 2022 रोजी मृत्यू झाला होता। म्हणजेच शेरोन नावाचा हा मुलगा जो आहे याचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते। शेरोनला विषबाधा झाल्याचे तपासात उघड झाले। ग्रीष्मा शेरोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती। शेरोनने संबंध संपवण्यास नकार दिला। याचा राग येऊन ग्रीष्माने त्याला विष पाजले। तपासादरम्यान असे समोर आले की 14 ऑक्टोबर रोजी ग्रीष्माने शेरोनला तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवर्मन चिराई येथील तिच्या घरी बोलावले आणि त्याला विषाने भरलेले आयुर्वेदिक पेय दिले। ग्रीष्माच्या आईवडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी निश्चित केले होते। घरातून बाहेर पडल्यानंतर शेरोनला विषबाधेची लक्षणे दिसू लागली। त्याला सतत उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता। परंतु न्यायालयाने आता या मुलीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे।